नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. सकाळचे 10 वाजतायत. पाहुयात राज्यात काय घडामोडी घडतायत. शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो 15 जुलैपासून बाणेर स्टेशनपर्यंत सुरू होणार. हिंजवडी मेट्रो पूर्ण क्षमतेने डिसेंबरपर्यंत धावणार. आता पुणेकरांना मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचा प्रवास करता येणार. पुरंदर विमानतळासाठी 70% शेतकऱ्यांकडून जमीन देण्यासाठी संमती. जिल्हा प्रशासनाकडून शेतकऱ्यांना 950 कोटी रुपयांचं वाटप. पावसाळापूर्व केलेली बोगस कामं 10 दिवसात पूर्ण करा, नाहीतर काळ्या यादीत टाकणार. अतिरिक्त आयुक्त प्रदीप नायर यांच्या ठेकेदारांना इशारा. पावसाळापूर्व कामाची रोबोट कॅमेऱ्यामार्फत तपासणी. विषारी दारू प्रकरणानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून 188 ग्रामपंचायतींना नोटिसा. गावामध्ये बेकायदा दारूचे धंदे करणारे आणि दारू तयार करणाऱ्यांची माहिती उत्पादन शुल्क आणि पोलिसांना देण्याच्या ग्रामपंचायतींना सूचना. नवी मुंबईत मंत्री गणेश नाईक यांची खंडित वीज पुरवठ्याविषयी बैठक. खंडित वीज पुरवठ्यातून सुटका होईल, गणेश नाईकांचं आश्वासन. भंडाऱ्यातील खापा चौकात हिट अँड रन. भरधाव वाहनाची दुचाकीला धडक, तरुण जागीच ठार. संतप्त गावकऱ्यांनी रात्री 1 वाजेपर्यंत रामटेक गोंदिया महामार्ग रोखला. भंडाऱ्यात प्रखर उष्णतेचा भाजीपाल्याला फटका. शेतकरी संकटात. पाणी वेळेवर मिळत नसल्यानं शेतातील कोबी, मेथी, कोथिंबीर यांसारख्या पालेभाज्या अक्षरशः जळून खाक. यवतमाळच्या ढानकीमध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट. घरासह किराणा दुकान जळून खाक. लाखो रुपयांचं नुकसान. कोल्हापूरच्या कागल MIDCतील लक्ष्मी टेकडी परिसरात झाडाला गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या. विशाल हरीश शेडके असं मृत तरुणाचं नाव. आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट. परभणीच्या मानवतमध्ये कारची अज्ञात वाहनाला धडक. अपघातात 2 जण गंभीर जखमी. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.